जळगाव आणि खान्देशच्या आंतरराज्य सीमेवर आरटीओचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आहे। नियमबाह्य पद्धतीने 6 तपासणी सुरू ठेवण्यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांनी संबंधित मंत्र्यांना मोठी ऑफर दिल्याचा दावा केला जात आहे। या बातमीने मोठी खळबळ उडाली आहे। या संदर्भात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही तपासणी नाके 15 एप्रिल पर्यंत सुरू राहतील असे सांगितले होते। त्याची अंमलबजावणी होऊ नये यासाठी मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे बोलले जात आहे। केंद्र सरकारने 2017 मध्ये जीएसटी लागू केला। त्यानंतर देशात वन नेशन वन टॅक्स लागू करण्यात आले। या निर्णयामुळे देशातील अन्य राज्यांनी ही तपासणी नाटके बंद केली। त्यानुसार महाराष्ट्र शासनाने देखील सीमेवरील प्रादेशिक परिवहन विभागाची ही 6 तपासणी नाके बंद करणे अपेक्षित होते, मात्र तसे झालेले नाही। जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर येथे करकी